नमस्कार मंडळी. हृदयस्थ या मालिकेतील आजचा लेख लिहिला आहे मुंबईच्या टाटा मोटर्सचे निवृत्त सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीयुत अनिल खोपकर आणि मुंबईच्या टाटा मोटर्सच्या निवृत्त वरिष्ठ अधिकारी सौ स्वरूप खोपकर यांनी. पितृतुल्य रतन टाटा, आमच्या हृदय आठवणी. वाचक स्वर सुवर्णा बोडस. आमच्यासाठी रतन टाटा आम्हाला पितृवत होते. आता वयाच्या 70 नंतरही पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे त्यांच्या जाण्यानं. माझं आणि अनिलचं पूर्वजन्मीचं पुण्य असेल म्हणून आम्हाला टाटा मोटर्समध्ये काम करण्याचं भाग्य मिळालं. अनिलनी 42.5 वर्ष टाटा मोटर्समध्ये काम केलं. त्याची पहिली आणि शेवटची नोकरी हीच होती आणि मी 27 वर्ष. या काळातच आम्हाला आमचा देव मिळाला. दगडातल्या मूर्तीतला नाही, तर जिता जागता देव. 11वी नंतर ॲप्रेंटिस ट्रेनी म्हणून जॉईन झालेला अनिल AGM म्हणून रिटायर्ड झाला. नोकरीत असताना त्यांनी बऱ्याच पदव्या मिळवल्या. याला कारण म्हणजे अगदी ट्रेनिंग डिव्हिजनपासूनचे टाटा कल्चरचे झालेले संस्कार. नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या लोकांनी परीक्षेत फर्स्ट क्लास मिळवला तर कंपनी फीचे पैसे देत असे. हे केवढं मोठं प्रोत्साहन आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची प्रगती कशी होईल ह्याची काळजी टाटा कंपनी नक्की घेते. मी सुद्धा 1977 ते 1987पर्यंत पुण्याच्या टेल्कोमध्ये काम केलं आणि मध्ये गॅप घेतली कारण आमची एकुलती एक मुलगी मोठी होत होती. मला परत 10 वर्षांनी कंपनीनं बोलावलं रीतसर रिटर्न टेस्ट घेऊन. इंटरव्ह्यू देऊन मी रिजॉईन झाले. मधल्या 10 वर्षांच्या काळात जी प्रमोशन्स मिळाली असती ती गृहीत धरून त्या पोस्टवर मी मुंबई हेड ऑफिसमध्ये जॉईन झाले. हे फक्त टाटा मोटर्समध्येच घडू शकतं. अनिलला 2010मध्ये एक्सलन्स अवॉर्ड मिळालं आणि मला 1986मध्ये बेस्ट एम्प्लॉई हे अवॉर्ड मिळालं. हे मी आमचं कौतुक म्हणून सांगत नाही आहे, तर तुम्ही केलेल्या मेहनतीसाठी तुम्हाला टाटामध्ये कौतुकाची थाप मिळते हे नक्की. अनिल 2010मध्ये रिटायर झाला तेव्हा त्याची रतन टाटांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. 21 सप्टेंबर 2010ला फक्त 2 मिनिटांची अपॉइंटमेंट मिळाली. त्या 2 मिनिटात काय बोलणार हा विचार करीत असतानाच त्यांच्या बॉम्बे हाऊसमधल्या ऑफिसच्या दालनातून ती देवासमान मूर्ती बाहेर आली. अनिल स्वतःची ओळख करून देण्यापूर्वीच ते त्याच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, कम अनिल कम. आणि दार उघडून ते तसंच धरून आम्हाला अगत्यानं आत यायला सांगितलं. आधी सोफ्यावर आम्हाला बसवून मग आपण बसले. याला काय म्हणावं. पुढे अनिलच्या टेल्कोमधल्या प्रवेशापासून ते रिटायरमेंटपर्यंतच्या 42.5 वर्षांचा सगळा कालखंड त्यांनी शांतपणे ऐकून घेतला. काही फोटो बघितले, फोटोमागे उत्तम संदेश लिहिले. 2 मिनिटांची अपॉइंटमेंट अर्धा तास चालली. आम्हाला 3 वेळा विचारलं, आणखी काही बोलायचं आहे का. अनिल म्हणाला, टाटा मोटर्समध्ये, टाटा कल्चरमध्ये आणि तुमच्या लिडरशिपमध्ये मी घडलो. मी पूर्ण समाधानी आहे. या नोकरीनं मला चांगलं लाईफ आणि वाईफ दिली. ते खळखळून समाधानानं हसले. अनिल त्यांना म्हणाला, आय डोंट नो वेदर गॉड एक्झिस्ट ऑर नॉट. वी वूड लाईक टू टच युअर फीट. असं म्हणून आम्ही आमच्या देवाला खाली वाकून नमस्कार करायला गेलो. तेव्हा दोघांनाही वर उठवून नो अनिल, वी ऑल आर कॉमन पीपल असं म्हणून दोघांना जवळ घेऊन त्यांच्या एक्झिक्युटिव्हला आमचा फोटो काढायला सांगितला. अक्षरशः आयुष्याचं सार्थक झालं असं वाटलं.
1980 साली जागतिक नाट्य महोत्सवात भारताकडून घाशीराम कोतवाल या नाटकाची निवड झाली होती. महोत्सव बर्लिन म्हणजे जर्मनी इथं होता आणि त्याला जोडून नाटकाची युरोप टूर होती. मी रजेसाठी ॲप्लिकेशन केलं आणि मला चक्क हेड ऑफिसमधून 2.5 महिन्यांची विथ पे स्पेशल रजा सँक्शन झाल्याचं पत्र आलं. शिवाय गरम कपडे घेण्यासाठी निधीही. हाच अनुभव मला 1986च्या अमेरिका आणि कॅनडा दौऱ्यातही आला. कर्मचाऱ्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन आणि वाव देण्यासाठी टाटा मोटर्समध्ये टेल्को कलासागर ही संस्था 52 वर्षांपूर्वी स्थापन झाली. ह्या कलेच्या अंगणात आम्ही कलाकार यथेच्छ बागडलो, खेळलो. ह्यात सर्व ललित कलांचा समावेश आहेच. लेखन, चित्रकला, संगीत, नाट्य, फोटोग्राफी, रांगोळी, अगदी सर्व कला. आम्हा सर्व कलाकारांचं उष्टावण ह्या कलासागरमध्येच झालं. आमच्यासारख्या कलाकारांना कलासागरच्या रूपात कंपनीनं दिलेला राजाश्रय आहे. हे सर्व टाटांच्या संस्कारामुळंच झालं असं वाटतं. कारण प्रत्येक कर्मचाऱ्याचा सर्वांगीण विकास व्हावा आणि सर्वांगानं तो चांगला माणूस कसा घडेल असा त्यांचा विचार होता. 2009मध्ये कच्छमधल्या भूकंपाच्या वेळी मला स्वयंसेवक म्हणून कंपनीकडून 15 दिवस जायची संधी मिळाली. पुणे, जमशेदपूर आणि मुंबईमधून आलेल्या आम्हा कर्मचाऱ्यांना टाटा ऑफिसमधून अत्यंत नेटक्या सूचना दिल्या गेल्या. त्यामुळं भूकंपग्रस्त गरजू आणि योग्य माणसांपर्यंत आम्ही मदत पोहोचवू शकलो. त्यात उत्तम प्रतीचं धान्य, गरम कपडे, ब्लँकेट्स, भांडी इत्यादी वस्तूंचा समावेश होता. शिवाय डॉक्टरांची टीमही बरोबर होती, औषधं आणि उपचारांसाठी. आपल्या देशातील आणि देशाबाहेरील एकही अशी आपत्ती नाही की जी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असो. आदरणीय रतन टाटा तिथं पहाडासारखे उभे असतात. 26/11चा कसाबचा भ्याड हल्ला हे मोठं उदाहरण. रतन टाटांचं श्वानप्रेम हे सर्वश्रुत आहे. पुणे, जमशेदपूर इथं त्यांनी त्यांच्यासाठी उत्तम केनल्स बांधली आहेत. त्यांचं उत्कृष्ट संगोपन केलं जातं आणि चांगलं ट्रेनिंगही दिलं जातं. त्यातले काही श्वान 15 ऑगस्टला दिल्लीला सिक्युरिटीसाठी पाठवले जातात. आता आणखी एक वैयक्तिक आठवण. त्यांचं हे श्वानप्रेम पाहून आमच्या मुलीनं म्हणजे अमृता कावरेनं त्यांना प्युअर ब्रीड ग्रेट डेनचं 48 दिवसांचं पिल्लू भेट म्हणून दिलं. त्यांना ते खूप आवडलं. त्यांनी त्याला टायसन हे नाव बहाल केलं. पुढे त्यानं डॉग शोमध्ये बरीच बक्षिसं मिळवली. तो हरवू नये म्हणून त्याच्या अंगात चिप टाकायच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. आदरणीय रतन टाटांच्या जीवनात मानवता ही नेहमीच पहिल्या क्रमांकावर होती. माणुसकी हा फार मोठा मंत्र त्यांच्या वर्तनातून संपूर्ण जगाला मिळाला आहे. एवढा मोठा उद्योगपती, संपूर्ण विश्वात लोकप्रिय असलेला माणूस, पण अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणीनं ते जगले. नेहमीच त्यांच्या उच्च सौंदर्यदृष्टीचा, अभिरुचीचा प्रत्यय कंपनीत पावलोपावली जाणवला. त्यांना कधीच झगमगाट आणि भडकपणा आवडला नाही, कारण त्यांच्या वृत्तीतच तो नव्हता. त्यांच्या अगणित आणि खूप आठवणी आम्हा कर्मचाऱ्यांकडे आहेत. कशा आणि किती सांगणार, मन भरून येतं. अशा पितृवत ऋषितुल्य माणसानं आम्हा सामान्य माणसांच्या आयुष्याचं सार्थक केलं. त्यांना आमचं प्रेमपूर्वक आणि आदरयुक्त अभिवादन. पितृतुल्य रतन टाटा. श्रीयुत अनिल खोपकर आणि सौ स्वरूप खोपकर यांनी लिहिलेलं हे मनोगत आपण ऐकलं. वाचक स्वर होता सुवर्णा बोडस यांचा.